फ्रेंड्स, आज आपला इन्सॉल्वन्सीचा नेक्स्ट प्रॉब्लेम आपण घेत आहोत आणि कालच्या प्रॉब्लेमपर्यंत आय होप तुम्हाला मित्रांनो काही डिफिकल्टीज नसाव्यात. आजचा प्रॉब्लेम थोडासा मित्रांनो आपल्या बाकीच्या प्रॉब्लेम्सपेक्षा अवघड ठीक आहे म्हणू शकतो आपण. अगोदरच्या प्रॉब्लेमपेक्षा थोडी मित्रांनो एखाद दुसरी एंट्री एक्स्ट्रा आहे, ॲडजस्टमेंट एक्स्ट्रा आहे. तर मित्रांनो प्रॉब्लेम आहे प्रॉब्लेम नंबर 49 ऑक्टोबर 2006. ओके, तर प्रॉब्लेम फळ्यावर लिहिलेला आहे. आपण पहिल्यांदा मित्रांनो आपल्या जर्नल एंट्रीचा सिक्वेन्स पाहूयात. विक्रांत सोल्ड गुड्स टू विश्वजित ₹20,000. विक्रांत सोल्ड गुड्स टू विश्वजित. मित्रांनो पहिले सेल्सची एंट्री नंबर 1. विश्वजित ऍक्सेप्टेड बिल फॉर 3 months. विश्वजितने मित्रांनो काय केलेले आहे, 3 महिन्यांसाठी बिल काय केलेले आहे, ऍक्सेप्ट केलेले आहे. सो दिस इज एंट्री नंबर 2. विक्रांत डिस्काउंटेड द बिल ॲट 15% पर एनम. मित्रांनो आपली पुढची एंट्री कसली आहे, डिस्काउंटिंगची एंट्री. एंट्री नंबर 3 डिस्काउंटिंग. ऑन ड्यू डेट द बिल डिसऑनर्ड. ऑन ड्यू डेट बिल डिसऑनर्ड. एंट्री नंबर 4 with ₹250 as noting charges. मित्रांनो नोटिंग चार्जेसची एंट्री येईल एंट्री नंबर 5. नॉर्मली येत नाही एंट्री, एखाद्या प्रॉब्लेम मध्ये येते. नोटिंग चार्जेस नंबर 5. विश्वजित पेड ₹10,000 and amount of noting charges and accepted another bill with interest at 12% per annum for 3 months. मित्रांनो पुढे त्यांनी दिलेली जी वाक्यरचना आहे त्याच्यामध्ये त्यांनी काय दिलेले आहे, रिन्युअल दिलेले आहे. पण आपण रिन्युअलची एंट्री लगेच करत नाही. आपण पुढची एंट्री कसली करतो, इंटरेस्ट 12% पर एनम फॉर 3 months. एंट्री नंबर 6. करेक्ट. आणि मित्रांनो पेड 10,000 विथ इंटरेस्ट हे रिन्युअल आहे, हे आहे आपली एंट्री नंबर 7. आता पुढे काय सांगतात ते, बिफोर ड्यू डेट विश्वजित बिकेम इन्सॉल्वंट. एंट्री नंबर 8. इन्सॉल्वंट म्हणजे काय झालं, न्यू बिल डिसऑनर्ड आणि पेड 75 पैसे इन रुपी फ्रॉम हिज इस्टेट. एंट्री नंबर 9. मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट सांगून ठेवतो, ज्यावेळेस तुम्ही या एंट्रीज 1 2 3 4 5 नंबरिंग करत असाल किंवा हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असाल तुमचे बाय युअर ओन, त्यावेळेस मित्रांनो फळ्यावर लिहिलेले प्रॉब्लेम रेफर न करता शक्यतो आपल्या नोट्स मधले जे प्रॉब्लेम आहेत ना ते रेफर करा. बिकॉज नोट्स मधले प्रॉब्लेम जे असतात ते 9 ते 10 लाईन्सचे, जे मी 3 लाईन मध्ये शॉर्टकट केलेले असतात आपल्या फळ्यावर. सो बेटर वे तुमच्या ज्या नोट्स मधले प्रॉब्लेम आहेत तेच मित्रांनो तुम्ही काय करत जा, रेफर करत जा. ओके, तर आता प्रॉब्लेम सॉल्व्ह करूयात आपण. सी, विक्रांत सोल्ड गुड्स टू विश्वजित. विक्रांतने गुड्स विकले विश्वजितला. सो पहिली एंट्री कसली आहे, सेल्सची. विक्रांत सेलर म्हणजे तो कोण झाला, ड्रॉवर. इन द बुक्स ऑफ विक्रांत ब्रॅकेट मध्ये ड्रॉवर आणि इन द बुक्स ऑफ विश्वजित ब्रॅकेट मध्ये ड्रॉविंग. पहिली एंट्री कसली आहे मित्रांनो, सेल्सची एंट्री. एंट्री काय येईल, विश्वजितला मिळालं, विश्वजित अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट. क्रेडिट व्हॉट गोज आउट 20,000 बीइंग गुड्स सोल्ड टू विश्वजित ऑन क्रेडिट. आता विश्वजित काय सांगेल, गुड्स आले, डेबिट व्हॉट कम्स इन, परचेस अकाउंट डेबिट विक्रांतने दिले, क्रेडिट द गिव्हर टू विक्रांत अकाउंट. पुढे काय सांगतात, विश्वजित ऍक्सेप्टेड बिल फॉर 3 months. विश्वजितने 3 महिन्यासाठी बिल काय केलेलं आहे, ऍक्सेप्ट केलेलं आहे. म्हणजे याच्याकडे बिल काय झालं, आलं, डेबिट व्हॉट कम्स इन, बिल्स रिसिवेबल अकाउंट डेबिट टू विश्वजित अकाउंट, क्रेडिट द गिव्हर. नॅरेशन काय येईल मित्रांनो, बीइंग विश्वजित's acceptance received. बीइंग विश्वजित's acceptance received. आता हा ऍक्सेप्टन्स मिळाल्याची एंट्री करतोय, तर हा कसली एंट्री करेल, ऍक्सेप्टन्स दिल्याची, कोणाला दिला, विक्रांतला, त्याला मिळाला, डेबिट द रिसिव्हर. विक्रांत अकाउंट डेबिट टू बिल्स पेएबल, आपल्याकडनं गेलं, गोज आउट टू बिल्स पेएबल 20,000. मित्रांनो तिसरी एंट्री कसली आहे, विक्रांत डिस्काउंटेड बिल ॲट 15% पर एनम. तुमच्याकडे काय आलं, तुम्ही बिल डिस्काउंट केलं म्हणजे बिल्स रिसिवेबल गेलं आणि कॅश आली. बिल्स रिसिवेबल गेलं, क्रेडिट व्हॉट गोज आउट टू बिल्स रिसिवेबल अकाउंट 20,000, कॅश आली. आणि बँकेने स्वतःचे चार्जेस चार्ज केलेले आहेत ना, डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस. मग आपली एंट्री काय येईल, कॅश अकाउंट डेबिट व्हॉट कम्स इन, डिस्काउंट एक्सपेन्सेस अँड लॉसेस टू बिल्स रिसिवेबल, क्रेडिट व्हॉट गोज आउट. आता तुमचं बिल्स रिसिवेबल किती अमाऊंटचं होतं, 20,000 टू बिल्स रिसिवेबल अकाउंट 20,000.
त्या 20,000 चे 3 मंथ्स 15% पर ॲनम 20,000 चे 3 मंथ्स 15% पर ॲनम 750 रुपीज चार्जेस होतात. मग 20,000 750 गेले 19,250 19,250 रुपीज मित्रांनो काय झालं आपल्याकडे कॅश. नरेशन बीइंग बिल डिस्काउंटेड विथ बँक ॲट 15% पर ॲनम फॉर 3 मंथ्स. मित्रांनो डिस्काउंटिंग केलं, विक्रांतला पैसे मिळाले, बँकेने दिले, विश्वजितचा काहीही संबंध नाही. सो विश्वजितच्या बुकमध्ये 3 नंबर नो एंट्री. याच्यानंतर काय झालं मित्रांनो पुढे ऑन ड्यू डेट बिल डिसऑनर्ड. बिल डिसऑनर झालं. हे कोणतं बिल डिसऑनर्ड आहे मित्रांनो? हे डिस्काउंटेड बिल डिसऑनर्ड आहे. बिल बँकेच्या ताब्यात आहे. याचा अर्थ काय झाला? बँक विक्रांतकडनं वसूल करणार आणि विक्रांत कोणाकडनं वसूल करणार? विश्वजितकडनं. म्हणजे इथे विक्रांत सांगताना काय सांगेल? विश्वजितकडनं घ्यायचे आणि बँकेला द्यायचे. विश्वजित अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. मित्रांनो विश्वजितकडनं घ्यायचे ॲसेट प्लस बँकेला द्यायचे लायबिलिटी प्लस. विश्वजित अकाउंट डेबिट टू बँक 20,000. नॅरेशन काय येईल मित्रांनो? बीइंग डिस्काउंटेड बिल डिसऑनर्ड ऑन ड्यू डेट. आता याच एंट्रीची मित्रांनो एंट्री विश्वजित सांगताना काय सांगेल? बिल्स पेएबल अकाउंट डेबिट. बिल्स पेएबल ची लायबिलिटी कमी झाली टू विक्रांत अकाउंट. तो रिसीव्ड ऍक्सेप्टन्स गिवन ची एंट्री काय करेल? रिव्हर्स करेल. 20,000 20,000. नॅरेशन बीइंग ऍक्सेप्टन्स गिवन टू विक्रांत. विक्रांतला दिलेला ऍक्सेप्टन्स काय झालं मित्रांनो? डिसऑनर्ड ऑन ड्यू डेट. पुढे काय? डिसऑनर्ड विथ ₹250 ॲज नोटिंग चार्जेस. मित्रांनो 250 रुपये त्याने नोटिंग चार्जेस पेड केले. आता 250 रुपये नोटिंग चार्जेस ऍक्च्युअली कोणी पेड केलेले असतील? ज्याच्या ताब्यात दिले, म्हणजे कोणी बँकेने. बँक कोणाकडनं वसूल करणार? विक्रांतकडनं. आणि परत तेच विक्रांत कोणाकडनं वसूल करणार मित्रांनो? विश्वजितकडनं. सो विक्रांत सांगताना काय सांगेल? विश्वजितकडनं घ्यायचे आणि बँकेला द्यायचे. विश्वजित अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट 250 रुपीज 250. नॅरेशन बीइंग नोटिंग चार्जेस चार्ज ऑन बिल डिसऑनर्ड. आता विश्वजित सांगताना काय सांगेल? आपला नोटिंग चार्जेसचा खर्च झालेला आहे. नोटिंग चार्जेस अकाउंट डेबिट डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस. तो दिला कोणी? विक्रांतने. म्हणजे त्याला देणं मांडलं क्रेडिट द गिव्हर लायबिलिटी प्लस टू विक्रांत अकाउंट 250 रुपीज. नॅरेशन बीइंग नोटिंग चार्जेस चार्ज्ड ऑन बिल डिसऑनर्ड. आता याच्यानंतर मित्रांनो पुढची एंट्री कसली आहे आपली? इंटरेस्टची. इंटरेस्ट विक्रांतच्या ब्लू पॉइंटने काय आहे? इन्कम. तो कारण त्याच्याकडनं इंटरेस्ट काय करणार आहे? वसूल करणार आहे. तर तो सांगताना काय सांगेल? क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स टू इंटरेस्ट अकाउंट. घ्यायचं आहे कोणाकडनं? विश्वजितकडनं. म्हणजे एंट्री काय होईल? विश्वजित अकाउंट डेबिट टू इंटरेस्ट अकाउंट. आता इथे प्रश्न हा आहे किती रुपये इंटरेस्ट घ्यायचे? सी तुमचे टोटल बिल कितीचं होतं? 20,000चं. त्यातला मित्रांनो तो काय करतोय? पेड ₹10,000 इन कॅश. आणि 10,000 कॅश दिली ना. आता 20 मध्ये 10 आपल्याला लगेच मिळतात, तर राहिले किती? 10,000. म्हणजे आपण राहिलेल्या 10,000 वरच इंटरेस्ट चार्ज करणार आहोत. सो पहा इकडे 10,000 चे 12% 3 मंथ्स साठी 12% फॉर 3 मंथ्स. इंटरेस्ट येतं 300 रुपये. बरोबर. नॅरेशन काय येईल? बीइंग इंटरेस्ट रिसिवेबल. बीइंग इंटरेस्ट रिसिवेबल फ्रॉम कोण? विश्वजित. कसं? ऑन बिल डिसऑनर्ड. ठीक आहे. मग मित्रांनो पुढे याचीच एंट्री सांगताना विश्वजित काय सांगेल? इंटरेस्ट आपला काय झाला? एक्सपेन्स. डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस. इंटरेस्ट अकाउंट डेबिट टू विक्रांत अकाउंट. टू विक्रांत अकाउंट. बीइंग इंटरेस्ट पेएबल टू त्याचं नाव काय? विक्रांत ऑन बिल डिसऑनर्ड. ठीक आहे. तर फ्रेंड्स इंटरेस्ट पर्यंतच्या एंट्रीज पाहिल्या आपण. आता त्याच्या पुढच्या एंट्रीज. ठीक आहे. काय सांगितलं त्यांनी मित्रांनो? रिन्युअल. इंटरेस्ट नंतर मित्रांनो विश्वजित पेड ₹10,000 अँड अमाऊंट ऑफ नोटिंग चार्जेस. विश्वजितने काय केलं मित्रांनो? 10,000 कॅश पेड केलेली. कशी? विथ अमाऊंट ऑफ नोटिंग चार्जेस. नोटिंग चार्जेसच्या अमाऊंटसह
म्हणजे आपल्याकडे काय झालं, कॅश आली, डेबिट व्हॉट कम्स इन, ऍक्सेप्टेड अनदर बिल विथ इंटरेस्ट 12% पर एनम फॉर 3 मंथ्स. त्याने राहिलेल्या अमाऊंटसाठी बिल ड्रॉ केले, म्हणजे बिल पण आपल्याकडे आलं. आता सी आपली एंट्री कशी होईल, कॅश आली, बिल्स रिसिवेबल आलं आणि कोणी दिलं, विश्वजितने दिलं. म्हणजे एंट्री काय झाली मित्रांनो, कॅश अकाउंट डेबिट 10,250, बिल्स रिसिवेबल अकाउंट, सॉरी ते अमाऊंट कशी आली मी सांगतो. पहिले एंट्री पहा, कॅश आली, डेबिट व्हॉट कम्स इन, कॅश अकाउंट डेबिट, ऍक्सेप्टन्स आला, बिल्स रिसिवेबल आलं, डेबिट व्हॉट कम्स इन आणि विश्वजितने दिलं, क्रेडिट द गिव्हर. अमाऊंट्स कशा आल्या, विश्वजित पेड 10,000, 10,000 अँड अमाऊंट ऑफ नोटिंग चार्जेस. त्याने 10,000 पेड केले प्लस नोटिंग चार्जेस पेड केले, म्हणजे किती येतील, 10,250. अँड ऍक्सेप्टेड अनदर बिल विथ इंटरेस्ट. आता राहिले किती, 20 मध्ये 10 इकडे गेले, मग राहिले किती, 10 विथ इंटरेस्ट 10,300. म्हणजे एंट्री कशी आली, कॅश अकाउंट डेबिट 10,250, नोटिंग चार्जेस सकट, बिल्स रिसिवेबल अकाउंट डेबिट 10,300, इंटरेस्ट सकट, टू विश्वजित अकाउंट, दोघांची टोटल 20,550 रुपीज. नरेशन being cash and fresh acceptance received. कॅश आणि फ्रेश ऍक्सेप्टन्स मिळाला कोणाकडनं, फ्रॉम विश्वजित. कसा, विथ इंटरेस्ट अँड नोटिंग चार्जेस. आता याचीच एंट्री विश्वजित काय करेल, विक्रांतला कॅश दिली, विक्रांत ऍक्सेप्टन्स दिला, डेबिट द रिसिव्हर, विक्रांत अकाउंट डेबिट 20,550, टू कॅश अकाउंट 10,250, टू बिल्स पेएबल अकाउंट 10,300. आता हा सांगताना काय सांगेल, त्याला ऍक्सेप्टन्स दिला, कॅश दिली, being cash and fresh acceptance given to Vikrant. कसं, with interest and noting charges. आता पुढे काय झालं मित्रांनो, बिफोर ड्यू डेट विश्वजित बिकेम इन्सॉल्वंट. ड्यू डेटच्या अगोदर विश्वजित काय झाला, विश्वजित बिकेम इन्सॉल्वंट. तो इन्सॉल्वंट झाला म्हणजे त्याच्याकडे असणारं जे बिल आहे त्याला आता काहीही व्हॅलिडिटी राहिली नाही. ते बिल काय करावं लागणार आहे आपल्याला, डिसऑनर करावं लागणार. कोणतं बिल डिसऑनर करावं लागणार आहे आपल्याला, साधं बिल डिसऑनर करावं लागणार आहे. मग एंट्री काय होईल मित्रांनो, रिसिव्हची एंट्री, रिसिवेबल टू विश्वजित, रिव्हर्स होईल, विश्वजित अकाउंट डेबिट टू बिल्स रिसिवेबल 10,300, नवीन बिल 10,300. नरेशन काय येईल, बिल विश्वजित फ्रेश ऍक्सेप्टन्स डिसऑनर. विश्वजितचा फ्रेश ऍक्सेप्टन्स काय झाला, डिसऑनर झाला. कसा डिसऑनर झाला, बिकॉज ही इज इन्सॉल्वंट, कारण तो इन्सॉल्वंट आहे. आता मित्रांनो या ठिकाणी विश्वजित काय एंट्री करेल, तो ऍक्सेप्टन्स दिल्याची जी एंट्री आहे विक्रांत टू बिल्स पेएबल ती रिव्हर्स करेल. बिल्स पेएबल अकाउंट डेबिट टू विक्रांत अकाउंट 10,300. नरेशन बीइंग फ्रेश ऍक्सेप्टन्स गिवन टू विक्रांत, विक्रांतला दिलेला फ्रेश ऍक्सेप्टन्स काय झाला, डिसऑनर्ड ऑन ड्यू डेट. डिसऑनर झाला ड्यू डेटला, कारण तो स्वतःच्या बुक मध्ये लिहिणार नाही, बिकॉज आय एम इन्सॉल्वंट. आता विक्रांतला विश्वजित कडून टोटल किती रुपये घ्यायचे आहे, 10,300. त्याची ऍसेट विकली आणि ती ऍसेट सेल करून, बघा मित्रांनो इथे 75% इन अ रुपी फ्रॉम हिज इस्टेट. मित्रांनो त्याने 75% अमाऊंट काय केलेली आहे, पेड केलेली आहे. म्हणजे जर्नल एंट्री काय येईल, कॅश आली आपल्याकडे, कॅश अकाउंट डेबिट, राहिलेले काय झाले, बुडाले, डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, बॅड डेट, बॅड डेट अकाउंट डेबिट. सी 75% रिकव्हर झाले म्हणजे 25% बुडाले. कॅश अकाउंट डेबिट 75% आले, बॅड डेट अकाउंट डेबिट 25% बुडाले, टू विश्वजित अकाउंट क्रेडिट द गिव्हर. मग 10,300 चे 75% 7,725, बॅड डेट अकाउंट डेबिट 2,575 रुपये, टू विश्वजित अकाउंट 10,300 क्रेडिट द गिव्हर. आता नरेशन काय लिहाल तुम्ही, being 75% amount recovered from विश्वजित and balance is bad debt. आता हेच विश्वजित सांगताना काय सांगेल मित्रांनो, विक्रांतला मिळालं डेबिट द रिसिव्हर, विक्रांत अकाउंट डेबिट, टू कॅश गेली, क्रेडिट वॉट गोज आउट, आणि टू डेफिशियन्सी अमाउंट. आणि नरेशन बिंग 75% अमाउंट पेड टू विक्रांत. तर मित्रांनो याच्यानंतर तुम्ही जर्नलची टोटल करणार आणि अशा रीतीने आपला हा प्रॉब्लेम संपलेला आहे. तुम्हाला पुढच्या लेक्चरमध्ये मित्रांनो आपण इन्सॉल्वन्सीच्या पुढची जी मित्रांनो कन्सेप्ट आहे रिटायरमेंट ऑफ बिल ती मी एक्सप्लेन करणार आहे. सो तुम्हाला या प्रॉब्लेमपर्यंत इन्सॉल्वन्सीच्या कन्सेप्टपर्यंत
काहीही डिफिकल्टी असली तर 8380092791 या नंबरवर कॉल करा. आणि मित्रांनो, तोपर्यंत लवकरच आपण भेटू अशी अपेक्षा करूया. घरात राहा, सुरक्षित राहा.